आता मी तुमच्याकडूनच ऐकतोय, अजून तर चर्चाच आहेत. या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब ही ज्येष्ठ मंडळी ही जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे, शेवटी नेते महत्वाचे, तेव्हा नेते मंडळी घेतलेला निर्णय तो आम्हा सर्वांना मान्य राहील. तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची उद्धव ठाकरे असं की लोकांच्या मनासारखं होईल. आता शेवटी तो त्यांचा विषय, एकत्र येतात का नाही येतात ते माहित नाही, परंतु आम्ही पण आता मीडियालाच वाचतोय, टीव्हीवर पाहतोय, तर शेवटी एकत्र यायचं का नाही यायचं तो दोघांचा विषय आहे. साहेब, सुपेकरावर जे ते गंभीर आरोप होतात, 500 कोटीचे आरोप झाले, मात्र आज त्यांनी मीडियासोबत मुजोर पण दाखवला, बूम सुद्धा बाहेर घेतले. आता सुपेकरांच्या बाबतीमध्ये, या बाबतीमध्ये जास्त काही आम्हाला माहिती नाही, पण आता आम्ही बाहेरनच ऐकतोय, टीव्हीवर ऐकतोय, वर्तमानपत्रामध्ये ऐकतोय. पण शेवटी जर ते दोषी असतील तर 100% या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सर्वांना माहिती आहे की कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब निश्चित योग्य तो निर्णय घेतील. साहेब, आपण बघतोय काही दिवसापासून लक्ष्मण हाके जे आहेत ते अजित पवार यांच्यावर सत्याने टीका करतात, कारखानदार आहेत, दरोडेखोर आहेत, असं पद्धतीने ते बोलतात. कसं काही लोकांना प्रसिद्धीची सवय असते आणि काहीतरी बोल ओढल्यानंतर, आणि शेवटी एक गोष्ट खरी आहे ना, एखाद्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यानंतर त्याचा खालच्या माणसाचे थोडं नाव दखल, टीव्ही मीडिया दखल घेतो. कदाचित हा उद्देश त्यांचा असावा. पण आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांचं सॉफ्ट कॉर्नर आहे, पवार फॅमिली टार्गेट करताना पाहिलं. ठीक आहे, तो त्यांचा विषय, परंतु जनता हुशार आहे, जनतेला सगळं कळतं. आणि मॅचच्या बाबतीमध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून इथले जे पालकमंत्री सावे साहेब, त्यांना ताबडतोब आमच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून त्यांच्याकडून आम्ही निश्चित प्रकारे ती मॅचची जी मागणी ताबडतोब पूर्ण करू. मंत्रिमंडळात नाराजी आहे म्हणत अजितदादांच्या विरोधात, निधी वगैरे देत नाही तसं हाके यांनी सांगितलेलं आहे. आता मी तुमच्याकडून ऐकतो, आमच्या तर नाराजी नाही, आम्ही तर एकदम रोज असं मंगळवारी सगळे एकत्र होतो, चांगले होतो. पण काय होतं, काय झालं की ती नाराजी, आणि सगळ्यांना जरा ते दादा जास्त आवडतो, दादांचं नाव घेतल्यानंतर जरा बातमी पण जोरात चालते, त्यामुळे कदाचित तो विषय असेल. कुणीही नाराज नाही, कुणाचं नाहीत. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा हे नेते खूप हुशार आहेत. ते तिघही एकत्र आहेत, तिघच एकत्र बसून निर्णय घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. खूप चांगले निर्णय या तिघांनी या राज्यासाठी घेतलेले आहेत. त्यामुळे सगळेच या राज्यामधले निर्णय घेतल्यामुळं निश्चित त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळतोय. नांदेडच्या स्टेडियमला 700 कोटी आली, पण अद्याप तो तयार झालं नाही. ऑलिम्पिकच्या स्टेडियम नाही, या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी लवकरच मला आता तुमच्या माध्यमातूनच या गोष्टी समजतात, मला हे काही माहिती नव्हतं. पण नक्की इथल्या सर्वांना बरोबर घेऊन ताबडतोब मिटिंग, इथल्या लोकप्रतिनिधी, इथले सगळे नीती मंडळींना बरोबर घेऊन लवकरच या बाबतीमध्ये मिटिंग घेऊन या बाबतीमध्ये योग्य तो कारवाई केली जाईल. आणि निश्चित प्रकारे जे मंजुरी, ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्था 3 शिवसेनेचे आहेत, मात्र राष्ट्रवादीचे चिखलीकर साहेब एकच आहेत, कशी ताकद देणार आहेत? चिखलीकर साहेबांना ताकद म्हणजे चिखलीकर साहेबच आमची ताकद आहे, त्यामुळं काय अडचण नाही. चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या निवडणुका लढवल्या जातील.